नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर 36-36 कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. चला तर मग स्क्रीनवर दिलेल्या मापाने ब्लाऊज कटिंग करायचा आहे. ब्लाऊज पीस असा मी फोल्ड करून ठेवलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे ठेवली. सर्वात आधी मागील बाजूची मापे टाकूयात. मापे टाकायच्या आधी पट्टीने लाईन आखून घेऊया. पीस खालीवर कट असू शकतो त्यासाठी. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. मागील बाजूमध्ये नेहमी आपण शिलाईसाठी 1 इंच जास्त घेतो. टोटल 14 इंच घेऊन खुणा करून घेऊया. यापुढे पण 14 इंचावर खुणा करून ही लाईन सरळ आखून घेऊया. या लाईनवर शोल्डरचं माप टाकूयात. शोल्डर हा मागील गळ्यावरून ठरवायचा आहे. मागील गळा 5 असल्यामुळे शोल्डर 6.5 इंच घेते आणि मुंडा खोली 6 इंच घेते. इथे शोल्डर एवढंच खाली घ्यायचं आणि मुंड्याची लाईन खाली सरळ आखून घ्यायची. छाती आहे 36 इंच. 36चा चौथा भाग 9 इंच. त्यात 2 इंच शिलाई पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर कंबर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग 7 इंच. त्यात 2 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी शिलाईचा आखून घेऊया. मुंड्यातील मापे टाकूयात. अर्धा इंच बाहेरून तिरपी रेषा आखून घ्यायची. 1 इंचावर पुढील शेप येईल आणि 1.5 इंचावर मागील शेप येईल. तिरप्या रेषेवरून मागील शेप आखायचा आणि आतील रेषेवरून पुढील शेप आखायचा. इथे चुन्या पडून नेमून 1/2 इंच खाली घ्यायचं. गळा आखून घेऊया. 3 इंच गळा रुंदी घेते. मागील गळा 5 इंच खुणा करून खालून गळा रुंदीला 3 इंच घेऊया. बॉक्स आखून गळ्याला गोल शेप देऊया. अशा प्रकारे मागील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेतलं. इथे टक्सची लाईन आखायची राहिली ती आखून घेऊया. मागील बाजू कट करून घेऊया. मागील बाजूवरून पुढील बाजूचे भाग कटिंग कसे करायचे ते बघूया. सर्वात महत्त्वाचं कटोरी कपड्यावर कशी वाढवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. सर्वात आधी मागील बाजूवर आपण पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेऊया. पुढील गळा आहे 6.5 इंच. 6.5 इंच खुणा करून खालून गळा रुंदीला 3 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला गोल शेप देऊयात. पुढील बाजू मागील बाजूपेक्षा अर्धा इंचाने जास्त असते. नेहमी योकपट्टी आपण 3.5 अडीचची घेतो, तर योकपट्टी मी इथे अर्धा इंचाने कमी घेते. दोन्ही साईडनं 2.5 इंच घेतो, तिथे 2-2 इंच घेते. नंतर योकपट्टी अर्धा इंचाने वाढवायची आहे. पट्टीने सरळ लाईन आखून आय पट्टीकडून 1 इंचाने वर घ्यायचं आणि योकपट्टीला शेप द्यायचा. अशा प्रकारे कटोरी आखूयात. 36 छातीचा 6वा भाग येतो 6 इंच. 6 इंच इथे योकपट्टीवर खुणा करायची. 5 इंच गळ्यावर खुणा करायची आणि इथे पुढील शेपपासून 2.5 इंच आत घ्यायचं. आता हे तिन्ही पॉईंट जोडून कटोरीचा शेप द्यायचा. अशा प्रकारे पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता हा साईड पार्ट इथे उमटून घ्यायचा. साईड पार्टच्या कडेने डार्क करून घेऊया, जेणेकरून साईड पार्ट व्यवस्थित उमटला जाईल. इथे साईड पार्ट अगोदर ॲडजस्ट करून घ्यायचा आणि मग हाताने असं उमटून घ्यायचं.
हे बघा अशा प्रकारे. आता हे डार्क करून घेऊया. त्याचप्रमाणे कटोरी पण कडेने डार्क करून घेऊया. कटोरी डार्क करून घेतली. आता ही कटोरी इथे उमटून घ्यायची आहे. कटोरी ठेवताना क्रॉस ठेवायची, जेणेकरून कपडा क्रॉस भेटेल. आणि कटोरी कडेने वाढवायची पण आहे, त्यामुळे ॲडजस्ट करून कटोरी ठेवायची. हाताने प्रेस करून उमटून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. खडूने डार्क करून घेऊया. आता कटोरी कशी वाढवायची ते सांगते. इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच या दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा. मध्यापासून खाली 1.5 इंच, इथून पाव इंच शिलाई. आता हे सर्व पॉईंट जोडून घेऊया. या भागाला कटोरी शेप द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे कटोरी तयार झाली. इथे साईड पार्ट शिलाई पाव इंच वाढवूया. कटोरी साईड पार्ट काढून घेतले. आता योकपट्टी काढूयात. पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. दोन्ही साईडनं 2.5 इंच घ्यायचं. एक इंच मागचा टक्स फोल्ड करून योकपट्टीची रुंदी घेऊया. आणि मग पट्टीने सरळ लाईन आखून 1 इंच वर योकपट्टीला शेप देऊयात. कटोरी ब्लाऊज कटिंग करायची ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता हे भाग कट करून घेऊया. आता हात कट करूया. कपडा असा फोल्ड करून बंद बाजू माझ्याकडे ठेवली. मागील बाजूचा मुंडा मोजून घेऊया. 9 इंच आहे. 9 इंचामध्ये शोल्डर शिलाई अर्धा इंच कमी करून 8.5 इंच कपडा फोल्ड करायचा आहे. ही आपली हाताची रुंदी असेल. हात उंची आहे 8 इंच. त्यात 1 इंच वाढीव घ्यायचं. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच घ्यायचं आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घ्यायचं. इथे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी 1 इंच वाढीव घेतलं. पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. कॅप हाईट 3 इंच घेते आणि 2 इंच शिलाई. दंडगीर आहे 10 इंच. 10चे नेहमी 5 इंच. त्या 2 इंच शिलाई. शिलाईचा आखून घेऊया. इथून 2 इंच सरळ घेऊन पट्टीने लाईन शिलाईला जोडून घेऊया. या लाईनचा मध्य काढायचा. मध्यापासून खालीवर पाव इंच घेऊन मागील आणि पुढील शेप आखून घेऊया.
अशा प्रकारे हाताचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कट करून घेऊया. पुढील शेप मी नंतर कट करणार आहे. पुढील शेप हा कपड्याचे 2 भाग पकडून मग कट करायचा असतो. या पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करून बघा. व्हिडिओतील माहिती चांगली वाटली तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.